म्यूट पहा कोणाचं ते म्यूट पहा. अध्याय घ्यावा प्रसत्य त्यामध्ये भगवंताने अर्जुनाचा संवाद साधताना की भगवंताच्या मुखात अर्जुनाच्या निमित्ताने बोललं गेलं. तो गीतेचा अर्थ स्पष्ट केला व विचारद्वारे. तो अर्थ तो बोध जेव्हा बुद्धीला तो ग्रहण करता येतो, बुद्धीमध्ये तो बोध थांबतो. साधी भाषा बुद्धीमध्ये बोध थांबतो म्हणजे वेळ येतो, हे भाव जातो. बरोबर लक्षात ठेवा. बुद्धीचा आणि बोधाचा संगम होतो. बुद्धी बोधामध्ये रममान होती. जशी पहिली देहात रममान होती अविद्येमुळं, दोषामुळं, तुमच्या मोहामुळं आणि पाठीमागच्या असलेल्या पापामुळं कोट्यात ती रंगती. त्याच्यातून लक्षात ठेवायची ती उद्धाराला कारणीभूत होतात. कारण आपलं मन सावध होत, आतलं आवरण समाप्त होत आणि त्या भगवंताचं मिलन होत. त्याला वेदांतात ज्ञान हे नाव येतं, ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानानं आपल्या भगवंताची आपल्याशी भेट होती. भेट म्हणजे ऐक्य. ओळखीनंतर परमात्मा बुद्धीतून अलग राहत नाही, त्याला म्हणतात ऐक्य. ओळख म्हणजे श्रवण, कळणं म्हणजे ज्ञान, आणि त्याची भेट म्हणजे आत्मप्रतीती. साष्टांग दंडवत माऊली. वाक्य डबल घ्यावर एकदा. प्रेरणा हॅलो. हो मग कोठे येतं तर स्टार कर बेटा, स्टार बर. आणि तू किती वाक्य घेतलेस आता बघू कुणाकडे किती आहेत ते वाक्य. चला कोण कोण घेतलं आता मी थांबते सांगा. भगवान त्याच्या ओळखीनं आणि वेदाच्या श्रवणानं बुद्धीचा आणि भगवंताचा संगम तयार होतो. हे वाक्य सांगितलंय मी. संगम म्हणजे ऐकला. जसं आपण त्रिवेणी संगम, काय परवा ते कुठे इलाहाबाद काय बरोबर त्या ठिकाणी 3 गंगा एकत्र येतात. त्या संगमाने त्या पवित्र नदीला एक त्याची पॉवर जास्त होते, किंवा त्याला पुण्य म्हणा, तुमच्या काय तुमच्या भाषेत काय म्हणायचं ते म्हणा. पण ते धर्मशास्त्राचा संगम आहे, पण हा जीवाशिवाचा संगम आहे. मला सांगायचं होतं तुम्हाला. अंतर कळालं का? हो माऊली. हा, ज्या ठिकाणी गंगा एकत्र येतात आणि त्याला पाहणं हे पुण्य तयार होतं. पण ईश्वराला आत पाहणं, त्याचा संगम करणं, त्याच्याशी एकरूप होणं, त्याला पुण्य नाही, त्याला मोक्ष म्हणतात, भाग्याचा उदय म्हणतात, चिदविलास म्हणतात, आपली ओळख म्हणतात, आनंदाची प्राप्ती म्हणतात, दुःखाची निवृत्ती म्हणतात आणि अज्ञानाची समाप्ती म्हणतात. तो संगम बुद्धीचा झालेला परमात्म्याशी, नको देहाशी. समजलं काय बोलतो? हो माऊली. एवढं जर कळालं ना, माणूस त्या भयरंगाला बोलतच नाही. इकडे पुण्य जन्माला आणतंय आणि इकडे ज्ञान जन्म थांबतंय. समजून घ्या. हो माऊली. भेजा कमी असतो ना, म्हणून माणूस डगमग डगमग करते. जसं अधिकार उंच असतं ना, तो ज्ञानामध्ये स्थिर होतो, अभिव्यक्तीने पवित्र होतो, वेदांताने स्वरूपाकडे राहतो, देहभावातून अलग होतो आणि ते मात्र होऊन जगाचा मालक होतो. नमस्कार मुली. फक्त सूक्ष्म दशा कळाली बुद्धीची,
कशात काही कळलं. ते पुण्य गेले मी गेले मी आले. बाप्पा मग ते पुण्य भोगायला नंतर बाप्पा. पण श्रवण भोग संपवत, वेदाला नष्ट करत, परमात्म्याला स्पष्ट करत, अधिकाराला उंच नेत, वेदाला आत घेत, मन राम होत. त्याला म्हणतात श्रवण भक्ती. फार चिंतन सुंदर असत. वेद गंभीर आहे, चिंतन सुंदर आहे. गंभीर आहे वेद, कळत नाही. समुद्र जसा गंभीर लांबीरून ते कळत नाही, त्याला मोजता येत नाही, पाणीच पाणी. तसं वेदामध्ये सुखच सुख, संसार दुःखच दुःख. हो माऊली. खरे माऊली. हा अगदी खरे बेटा. म्हणून श्रवण किती महान आहे, गीता किती छान आहे. आणि संत जगामध्ये त्यांचं काय जीवन आहे, कसं जगतात ते, कुणासाठी जगतात, देवाला काय मागतात. मागत नाही, देतात. देवाव टाकून देतात त्यांच्याकडे गेल्यावर. एकच टाकतात, त्यांना मन त्यांच्या चरणावर अर्पण करतात, बुद्धीला त्यांच्या हृदयाशी समर्पित करतात, भक्तीचा झेंडा फडफडवतात. कारण मन जेव्हा भगवंताकडे जातं तिथंच राहतं आणि ते देता येतं, तो भक्त जगापेक्षा महान होतो. पुन्हा जे मन दिलं देवाला, ग्रंथाला, साधूला, भक्तीला देत नाही आपण, नाही हराम आहेत. कारण मन इकडे गुंतलं असताना लेकरात, देहात, प्रपंचात, नात्यात, ते द्यायचं कसं. खरे माऊली. सगळीकडे पसरलं, तिथून काढायचं कसं, द्यायचं कसं, काढायचं कसं म्हणाला नाही. ते चिटकलेले अनादिकालापासून अविद्येच्या डागानं ते बाटलेले, भ्रमानं ते पेटलेले आणि विषयामध्ये ते एकवटलेले आहे. इतक्यातून कसं काढायचं. पण साधू काढतात त्याला बाहेर. वेदाच्या श्रवणानं, गीतेच्या बोधानं, ओवीच्या शक्तीनं मन बाजूला येत आणि भगवंताकडे जात. ते संताच्या प्रेमाचं खात. संत करतात हे, बापाचा बाप करू शकत नाही. केवळ संत. बरोबर आहे. माऊली. कारण भ्रमामध्ये ते जन्मोजन्मी, एका जन्मात नाही लाखो कोटी जन्मामध्ये संबंध उपाधीचा घेतो, खोट्याचं प्रेम होतं, पाप पुण्याचं खातं तयार होतं आणि त्या खात्यामुळे पुन्हा यावं पुन्हा जावं लागतं. त्याचं नाव अज्ञान. आणि त्या अज्ञानामध्ये उत्पत्ती भ्रमाची, प्रतीती देहाची, संपत्ती पाप पुण्याची. मरा. अधिकार संपत्ती वेदात आहे, मोक्षाची दीक्षा ज्ञानात आहे आणि साधूचा प्रसाद अंतःकरणात आहे, तो सुखाचा. रामकृष्ण. साष्टांग कळावं, मनाला कळावं, त्याला कुठं कुठं शिरावं आणि कुणाला माझं म्हणावं. त्याला भेदत का जगावं, खोट्याला का बघावं, भ्रमाला का धरावं, वासनेत का शिरावं आणि मी का करावं, हे मनाला कळावं. हो माऊली, खरंय. ते मन अलिप्त बनत आणि वेदाचं नातं तयार होतं, संताला प्रेम तयार होतं, ग्रंथ आवडू लागतो आणि मग व्यवहार खून बाजूला जातो.
अज्ञान विलय पावत आणि बुद्धीत नांदत, मोक्ष हातात येतो. तो संत महात्मा साधकाच्या हृदयात देतो. तो श्रवण भक्तीतून प्रगट होतो. त्याचं नाव मोक्ष. हरिओम. कारण बद्धच्या विरुद्ध मोक्ष आहे. बद्ध कसे म्हणावे, कुणाला म्हणायचं बद्ध? कारण तो जीव भावाने जगतो. प्राणी, मनुष्य प्राणी आत्मभाव तो नसतो. कारण ओळख नाहीये, वेदाचं ज्ञान नाहीये, अंतःकरणात भगवंताची अनुभूती नाहीये. अनुभूती जगाची आहे, प्राप्ती संसाराची आहे, ओढ विषयाची आहे, आवड खोट्याची आहे, प्रतीती दुःखाची आहे. कारण खोट्यामध्ये दुःखच आहे आणि खऱ्यामध्ये सुखच आहे. खरा तो एकच आहे, बाकी सगळं झोटच आहे. खरे माऊली. अगदी माऊली, अगदी खूप सुंदर. खरा एकच आहे आणि तो सुखकारकच आहे, बाकी दुःखकारकच आहे. म्हणून परमार्थाची शक्ती वाढवावी, संताकडे भक्ती द्यावी, हृदयाला बाजूला करावं आणि आतल्या परमेश्वराला बुद्धीनं धरावं. त्याला ज्ञान दीक्षा म्हणावं. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर येते. कोटी कोटी प्रणाम ताई. खूप सुंदर माऊली. कारण श्रवणाच्या भक्तीमध्ये मनाला मुक्ती असते. श्रवणाच्या भक्तीत मनाची मुक्ती आहे. तो भगवंतामध्ये स्थित आहे. तो देहात कधीच नाहीये. ते मन राम आहे. जे मन देहात आहे ते राम आहे. पटो या न पटो, पण व्याख्या हीच आहे. वेदाची वाणी आमची नाही, गीतेचा प्रसाद आहे आमचं नाही, संतांचा सहवास आहे देहाचा नाही. भक्ती संतांच्या सहवासात असती आणि वेदाची संपत्ती घेती, जीवन मुक्त होती आणि प्रभूमध्ये समाविष्ट होती. ती बुद्धी राम बनते. म्हणून श्रवणाला महत्व द्या, संताला मन द्या, ग्रंथाला प्रेम द्या, वेदाच्या अभ्यासात राहा आणि जीवनमुक्तीचं फल खा. साष्टांग दंडवत माऊली. खरे. कुणाला पण मन का द्यायचं, कुणापाशी मन का घाण टाकायचं? घाण त्याच्या ताब्यात जातो आपण, त्याला घाण म्हणतात. पण वेदाची शान मन नाही घाण, मन राम. पण संसार किती करावा, कसा करावा आणि का करावा हे जर कळत नसेल, त्यासारखा पापी कोणी नाही. तुमचे पुण्य बसा साठत, तुम्ही आम्हाला जमत नाही ते पुण्य. याव केला त्याव केला. पुण्य स्वर्गाला नेतो आणि पाप नरकाकडे नेतो आणि साधू स्वरूपाकडे नेतात. कोण चांगलंय? साधू माऊली. पुण्य करायचं, नाचू नाचू पुण्य करायचं. मूर्खाचा बाजार. पुण्य स्वर्गाला, त्या संपलं की पुन्हा आपल्याला मृत्यू लोकाला, पाप नरकाला, पुन्हा नाना येऊनीला. पण संत त्या जीवाला स्वरूपाकडे नेतात. न जन्म न मृत्यू, न सुख न दुःख, न तुझं न माझं, न भेद न अभेद, त्याच्या पुढी तो माती कळण. श्रवणाला का सोडायचं? का श्रवण टाकायचं? का साधूच्या संगतीत साधूने जगायचं?
का बोधातून बाहेर निघायचं? नाही निघायचं बोधातून बाहेर हे बुद्धीला शिकवायचं, नाही देहाला चिटकायचं हे मनाला कळायचं, आणि नाही भेदात जगायचं हे संताकडे शिकायचं. समजतंय? हो माऊली, खूप हो छान. माऊली. जन्म आलाय, सार्थक लावा. पैसा दिलाय, त्याचा विनियोग चांगला करा. बुद्धी दिली, तिला स्वरूपाकडे न्या. आयुष्य दिलंय, सज्जनाचा संग करा. वृत्ती दिली, ध्यानाकडे न्या. जगाकडे जाऊ नये वृत्तीनं, ध्यानात राहावं, नामात राहावं, ज्ञानामध्ये आपलं सुख आपण भोगावं. टप्प्याटप्प्यानं पुढे जावं भगवंताकडं. बुद्धी कुठेही बघावं, देहातून निघाली की नाही, वैराग्यात आली की नाही, तिला संसाराचा किळस झाला की नाही, किळस वाटतो की नाही तिला कशाचा, या त्या जगत खोट्या पदार्थाचा. आम्हाला आळस आहे, किळस कुठे आहे? अगदी खरे माऊली. खरंच आळस आहे, किळस वाटावं. खरंच किळस वाटावं, किळसवानाच आहे, पण तेच आवडते. काय रमायचं तिथं? ज्या वेदांतामध्ये जगताला स्थान नाही, जगतच नाही. भगवंताला जगत झालं का नाही माहीतच नाही. कारण लाट पाण्यान बाजूला नाही. लाटात केवळ पाणी आहे. लाट तुमच्या दृष्टीने, पाण्याला लाट माहित नाही, कारण लाट आणि पाणी दोन नाही. ज्ञानाला जग माहित नाही, कारण तो आणि जगत त्याच्याहून जग भिन्न नाही. जगत म्हणजेच तो, त्याच्या विना जगत नाही, आणि जगतात त्याच्यापासून काहीच नाही. जगत सिद्ध होतच नाही, कारण लाटेचा आकार सोडलाय, अविद्येनं विकार टाकलाय. ब्रह्मविद्येनं ठाण मांडले, गीतेनं ब्रह्मभोजन दिले, संतानं सुखाचं आसन मांडले, आणि वेदानं जीवाला जवळ घेतले. ओवीनं रामराज्य दिले, आणि श्लोकानं आत्मपद दिले. ते पद बुद्धीचे, ते राज्य अंतःकरणाचे, ते स्वरूप माझे, ते अभिन्न भाव त्या वृत्तीचा आहे, भिन्न भाव व्यवहाराचा आहे. ही सत्ता खोटी जगताची आहे, आणि खरी सत्ता माझ्या परमात्म्याची आहे. ही ओळख हरीची आहे, आणि हा बात देहाचा आहे. हा संशय मनाचा आहे, अभेद वेदाचा आहे, भेद वृत्तीचा आहे, आणि विकार हा तुमच्या जीवनात टाकलेल्या तुमच्या पापाचा आहे. खूप सुंदर. गीतेला तप वाढवावं, वेदाचं, ज्ञानाचं, भक्तीचं, कर्माचं, पुण्याचं, दानाचं तप अतोनात व्हावं. अंतःकरणात ती घाण जावी, मन बेभान व्हावं, साधूचं दर्शन घ्यावं, आणि अभेदात जीवन जगावं. भेदाचा नाश करावा, संताचा सहवास घडावा, वेदाचा प्रसाद मिळावा. भेदाचा नाश करावा, अभेदामध्ये बुद्धीनं प्रवेश करावा. त्याला साधू म्हणावं, बंधू नाही, साधू. साष्टांग दंडवत माऊली. ज्यासाठी आपलं जीवन आहे, ज्यासाठी आपले श्वास आहेत, तेव्हा विश्वास ग्रंथ आणि देव आणि संत, बस बाकी कुठं नाही. बाकी शून्य. नाही टाकायचा विश्वास, कारण घात होतो त्याचा. विश्वाचा घात झाला, मन आघातात गेलं, ते मरून गेलं, ज्ञान त्याच्यापाशी शिवत नाही. त्याला मी कोण कळत नाही, त्याचा संशय सुटत नाही, त्याला परमात्मा भेटत नाही. म्हणून विश्वास खोट्या वस्तूवर ठेवायचाच नाही, कधीच नाही.
आघात होतो अंतःकरणाचा. आघात झाल्यावर अंतःकरण फाटून जात, चिंध्या होत, दार लाव. मग त्याला शिवता येत नाही. म्हणून आधी सांभाळायचं. देहावर नाही ठेवायचं तर बाकीचे गेले खड्ड्यात. कारण हे कधी नाही, देव काळाकडे कधी जायला माहित नाही. ह्याच्याला काय ईश्वर ठेवायचं, हे माझं नाही हे शिकायचं. हे दिसून खोट आहे हे म्हणायचं, जाणायचं आणि याला संबंध टाकायचा. आत्मभावात जगायचं, प्रेमामध्ये यायचं आणि भक्तीमध्ये बेधंद व्हायचं. अभेदात जीवन जगायचं, भेदाला टाकून वागायचं, जडाला सोडायचं, चैतन्यमय बनायचं. श्वासाश्वासातून त्या वेदाच्या रहस्यामध्ये थांबायचं. प्रत्येक श्वासाचं ध्वनीला ऐकायचं, तो श्वास काय म्हणतोय शिकायचं आणि त्याच्या पद्धतीने जगायचं. तो म्हणतो मी आहे सोहम सोहम. तो सांगते क्षणाक्षणाला, पण मन हर्रामय तर धरते देहाला. प्रत्येक श्वासाच्या स्पंदन त्याच्यामध्ये सोहम हा ध्वनी आहे. पण बुद्धीला ते माहित नाही, मनाला ते कळत नाही, अंतःकरणाची अवस्था बदलत नाही, अधिकार तुमचा वाढत नाही. म्हणून तुम्ही सोहम मध्ये थांबत नाहीत. कोहम मध्ये मी कोण आहे, अहम मध्ये हे माझं आहे, मम मध्ये हे सगळं माझं सगळं मी. सोहम मध्ये का नाही, अहम मम संपले नाही मानव. मी देह अहम, माझं सगळं मम. बाबा हे डाग नको मला देवा, बुद्धीचे डाग. मनामध्ये आग पडते दुःखाची. मन भाजून निघतं अविद्येनं, मन ताज बनत भक्तीनं, मन राम होत ज्ञप्तीनं आणि स्वरूप प्रगटत वेदानं. हे सगळं घडतं संताच्या संगतीनं. साष्टांग छान. आणि काल तर मी बुद्धीचं आणि भगवंताचं ऐक्य होतं. मग तो परमात्मा बुद्धीतून अलग राहतच नाही. त्याची ओळख म्हणजे श्रवण, त्याचं कळणं म्हणजे ज्ञान आणि त्याची भेट म्हणजे आत्मप्रतीती. बुद्धीचा आणि भगवंताचा संगम होतो. ईश्वराला आत पाहणं आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे संगम, म्हणजेच खरा मोक्ष. तेव्हा भाग्योदय होतो. त्याला चिद्विलास म्हणतात, स्वची स्वला ओळख म्हणतात, आनंदाची प्राप्ती म्हणतात, दुःखाची निवृत्ती म्हणतात आणि अज्ञानाची समाप्ती म्हणतात. म्हणजेच बुद्धीचा आणि देहाचा संगम. तो आधी देहाशी होता, तो आता बुद्धीचा भगवंताशी झाला. अभेद भक्तीनं अंतःकरण पवित्र होतं. वेदांतानं ते स्वरूपात जात, देहभावातून अलग होतं आणि चिन्मात्र होऊन जगाचा मालक होतो. श्रवणामध्ये भेद नष्ट होतो, परमात्मा स्पष्ट होतो, अधिकार उंच होतो. जेव्हा वेदाला आत नेलं तेव्हा मन राम होतं. ती खरी श्रवण भक्ती. वेद गंभीर आहे, पण चिंतन अतिशय सुंदर आहे. चिंतनात सुख आहे आणि संसारात दुःखच दुःख आहे. म्हणून मन फक्त संताच्या चरणाला लावावं, बुद्धी हृदय त्यांना समर्पित करावं, भक्तीचा झेंडा फडफड करावा. तो भक्त जगात महान असतो. नाहीतर भ्रमानं पेटलेला असतो, अविद्येच्या डागानं बाटलेला असतो आणि विषयात आटलेला असतो. ते मन जेव्हा श्रवणात येतं, साधूच्या चरणाला लागतं, तेव्हा श्रवणाच्या शक्तीनं आणि हृदयाच्या भक्तीनं, वेदाच्या शक्तीनं साधू त्याला पवित्र करतात. संबंध उपाधीचा असतो, तेव्हा खातं पाप पुण्याचं असतं आणि जन्ममृत्यूचं थैमान असतं. उत्पत्ती भ्रमाची असते, प्रतीती देहाची असते आणि संपत्ती पापपुण्याची असते. पण जेव्हा अधिकाराची दीक्षा सद्गुरूकडून येते, ती मोक्ष दीक्षा असते, तेव्हा ज्ञान येतं आणि तो साधूचा प्रसाद म्हणजे मोक्ष तो अंतःकरणात नांदतो. भेदामध्ये का जगावं, खोट्याला का पाहावं, वासनेमध्ये का शिरावं आणि मी का करावं हे मनाला कळावं. वेदाचं नातं जुळावं,
संतांचं प्रेम मिळावं, ग्रंथाची आवड लागावी, तेव्हा व्यवहार बाजूला जातो आणि अज्ञान विलय पावतो. बोध बुद्धीमध्ये नांदतो तेव्हा मोक्ष हातात येतो. तो संत महात्मा असतो. श्रवण भक्तीत तो मोक्ष प्रकट करतो, असा तो महान आत्मा असतो. श्रवण भक्तीत मनाला मुक्ती, तिथे भगवंताची स्थिती. तो देहात नाही, ते मन राम असतं आणि देहातलं मन हराम असतं. ही वेदवाणी आहे, हा गीतेचा प्रसाद आहे, संताचा सहवास आहे, देहाचा नाही. वृत्ती मध्ये जेव्हा वेदाची संपत्ती येते तेव्हा तो जीवनमुक्त होतो, तेव्हा तो प्रभूमध्ये समाविष्ट होतो, तो राम होतो. ग्रंथाला प्रेम केलं, संताला मन दिलं, वेदाच्या अभ्यासात जीवनमुक्तीचं फल खावं. जिथं वेदाची शान ते मन राम. साधूकडे जावं, साधू स्वरूपाकडे नेतात, पुण्य स्वर्गाकडे नेतं आणि पाप नरकाला नेतं. मग जन्म मृत्यू सुरूच राहतात. पण जिथे सुख नाही, दुःख नाही, भेद नाही, अभेद नाही, त्याच्याही पुढे साधू असतात. ते बोधातून बाहेर यायचं नाही, देहाला चिटकायचं नाही, भेदात राहायचं नाही. कसं जगायचं हे साधूकडे, संतांकडे जाऊनच शिकायचं. जन्म सार्थकी लावावा, बुद्धीला स्वरूपाकडे न्यावं आणि आयुष्य परमार्थात घालावं. वृत्ती ध्यानात लावावी, मन नामात आणावं, ज्ञानानं भगवंताकडे जावं, असं जगावं, हे साधू शिकवतात. ज्ञानाला जग माहीतच नाही, कारण त्यांच्यासाठी जगतच नाही, कारण जग त्यांच्यावर भिन्न नाहीच. त्यांच्याशिवाय जगत नाही आणि ते आणि जगत हे दोन नाहीच. कारण त्यांनी आकार सोडलेला असतो, वृत्तीत विकार नसतो, ब्रह्मविद्येने हृदयात ठाण मांडलेलं असतं, अविद्या समाप्त झालेली असते. हे संतांचं सामर्थ्य असतं. संतांना सुखाचं आसन दिलं, वेदांना जवळ घेतलं, ओवीने रामराज्य दिलं, श्लोकानं खरा परमात्मा दाखवला. ते स्वरूप माझं आहे, अभिन्न भाव वृत्तीचा आहे, भिन्न भावात व्यवहार आहे. तेव्हा ओळख हरीची आहे आणि अभेद वेदाचा आहे, भेद वृत्तीचा आहे आणि विकार हा पापाचाच आहे. तप वाढवावं, गीतेला हृदयात ठेवावं, अंतःकरणातली घाण जावी, मन बेभान व्हावं, साधूचं दर्शन घ्यावं, भेदाचा नाश व्हावा आणि संतांचा अभेदाचा प्रसाद यावा. त्याला साधू म्हणावं, त्याला जीवन म्हणावं, त्याला मोक्ष म्हणावं. जेव्हा अंतःकरणात आघात असतो तेव्हा दुःखच असतं. पण जगत हे दिसून खरं नाही, हे दिसून खोटं आहे. त्या संबंधाला टाकायचं, आत्मभावात राहायचं, देहभावाला सोडायचं, भगवंताच्या प्रेमात राहायचं, भगवंत भक्तीत धुंद व्हायचं, भेदाला टाकून सोडून चिन्मय राहायचं, वेदाच्या रहस्यात यायचं, श्वासाच्या ध्वनीला ऐकायचं, त्या पद्धतीनेच जगायचं. प्रत्येक श्वास म्हणतो सोहम, मी आहे. हे क्षणाक्षणाला आपल्याला श्वास सांगतो, पण मन हराम आहे, ते धरतं देहाला, त्या ध्वनीला ते ऐकत नाही, बुद्धीला ते माहीतच नाही, मनाला कळतच नाही, अंतःकरणाची अवस्था बदलतच नाही आणि अधिकार वाढतच नाही. तो कोहम म्हणतो, मी देहच आहे म्हणतो आणि ममत्व सोडत नाही, सगळं माझंच आहे म्हणतो. हे नको, कोहम नको, मी नको आणि माझंही नको. मनात दुःखाची आग असते जेव्हा कोहम असतो, मन अविद्येनं भाजून निघतं. पण तेच मन जेव्हा रामाकडे येतं तर नेतीनं राम होतं, भक्तीने रामाकडे जातं आणि अभिदानं ते राम होतं. हे सगळं संत संगतीच घडतं, केवळ संत संगत. अप्रतिम, खूप सुंदर सुंदर प्रेरणा. हरिओम प्रेरणा. खूप प्रेरणा, खूप छान छान. खूप सुंदर. माफ करते आम्हाला, आमचा दोष, आमचं वागणं, आमचं आचरण काही पाहत नाही. माफ करते आणि जवळ घेते आणि ही चिंतनाचा पाऊस टाकते. आमचे माऊली आमच्या हृदयात, आमच्या सोबत. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी संपेपर्यंत माऊलीने हातात हात दिले. आता चिंता नाही, आता भय नाही, आता दुःख नाही, आता देवावाचलेलं शिवायचं नाही, आता आपल्या तिथे जाऊन बाहेर यायचं नाही. परम भाव आहे तो परमात्म्याचा आहे, जो देहभाव आहे तो अविद्येचा आहे. त्याला पुसायचा प्रयत्न केला ज्ञानेश्वरीच्या माध्यमात. हे जडाला टाकायचं स्वीकारले अंतःकरणानं
आणि भगवंताकडे जायचंय धरलं मनानं. ओवी नेते ईश्वराकडं, मन जाते देहाकडं. जाऊ दे, पण ओवी इतकी बलाढ्य आहे, साधू एवढे प्रगल्भ आहेत, त्या देहाचा संबंध बंद करतात, कट करतात. जसं आंब्याचं टरफल काढलं, सालीनं साल काढली, साल काढीनं तर ती साल खाली पडली, ती पुन्हा साल चिटकत नाही आंब्याला. तसं बोधानं अज्ञानाची साल काढली बुद्धीची, व्यवहार चिटकत नाही अंतःकरणाला. साष्टांग जेव्हा बोधानं ज्ञानानं अलिप्त भाव जागा होतो ना मनामध्ये, तर वृत्ती कुठे चिटकत नाही. खरं ती ईश्वरामध्ये समर्पित आहे ना, तिला बाहेरच येता येत नाही, चिटकायचा प्रश्नच नाही. तिच्या सत्तेत देह राहतच नाही, ते माझा होतच नाही, तिचा संबंध राहतच नाही आणि जीवन मुक्ती बाजूला जातच नाही. वेदाचं अध्ययन फल दिल्याशिवाय थांबतच नाही आणि संतांची कृपा कमी पडतच नाही. म्हणून आता डगमगायचं नाही, घाबरायचं तर कधीच नाही, चिडचिड तर करायचीच नाही. कुणावर पगडा, कुणावर अपेक्षा उपेक्षा काय नाही. दोन्ही विरहित मन राम असत. अपेक्षा सोडलं की त्यात धाम बनत, उपेक्षा टाकली ती मन समाधान होत. नको अपेक्षा, नको कुणाची आपल्याकडून अपेक्षा, फक्त दीक्षा, फक्त दीक्षा. रामकृष्ण हरी. साष्टांगाला सद्गुरू. किती छान. आयुष्याच्या आपल्या बुद्धीची त्याला परमार्थ म्हणतात. अपेक्षा कोणाकडे नाही. किती जीवलग असो, किती चांगला असो, कोण कधी पलटन माहित नाही. म्हणून दुःख करायचं नाही, अपेक्षा धरायची नाही. वेदात शिरायचं, अपेक्षा होत नाही. दीक्षा घ्यायची, काही बिघडत नाही, क्रोध शिवत नाही, बोध संपत नाही आणि वेद तुम्हाला जवळून बाजूला करत नाही. म्हणून दीक्षा, साधूची दीक्षा. आम्हाला रोज मिळते तुमची, म्हणून आम्ही समाधान येत माऊली. दुःख आम्हाला शिवत नाही, नाहीतर आम्ही पण असेच खूप त्रस्त झालो असतो दुःखाने. अपेक्षा नाही, कोणाचा संबंध ना तर नाहीच नाही. अलिप्त म्हणायचं त्याला. ज्ञानानंतर होतं मन अलिप्त. लिप्त अविद्येन असतं आणि ज्ञानाला अलिप्त म्हणत, तेव्हा ज्ञानाचं खातं तयार होतं. तिथलं ज्ञान संपत नाही. हा, ते मन आणि ज्ञान अलग राहतच नाही. मन ज्ञानातून बाहेर येतच नाही आणि ते मन जडाला शिवतच नाही. जरी कार्य झालं इंद्रियाकडून, त्याचा संबंध वृत्ती करतच नाही. त्या वृत्तीला पाप पुण्याची आशाच नाही. त्या अंतःकरणात देहभाव उगवतच नाही. त्याला जगत सत्य वाटतच नाही आणि मिथ्याभाव जातच नाही. म्हणून तो ज्ञानी देहाला शिवतच नाही. आणि आजचा श्लोक आहे आपला, तो 68 श्लोक आहे, अध्याय 18 आहे. तर श्लोक काय बोलतो आणि श्लोकातून मन कसं सावध होतं आणि बोधामध्ये कसं ते थांबतं, याचं साक्षात उदाहरण दिले कृष्ण परमात्माच्या मुखातून निघालेला श्लोक नंबर 68. तर भगवंत काय बोलतात ऐका. ती ज्ञान दीक्षा आहे, ऐका. खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे, लक्ष देऊन ऐका. य इदं परमं, य इदं परमं गुह्यं
मद्भक्तेषु विद्यास्सति गुह्यं मद्भक्ते च विद्यास्सति भक्तिमयि परां कृत्वा भक्तिमयि परां कृत्वा मामे वेश्यत संशयाः मामे वेश्यत संशयाः तुम्हाला प्राप्त होतो संशय घेऊ नको मामे मला मिळतो मी तो मला प्राप्त होतो कसा होतो माग जाऊ आपण इदम इदम म्हणजे सामान्य ज्ञान हे तुला सांगायला म्हणजे ज्ञान बोलायला ना हा देवा हे सांगू कसं आहे किती श्रेष्ठ आहे हो ते कसं मिळतं कुणाला मी देतो कोण माझ्यापाशी येतो ज्ञानमय कसा राहतो अज्ञानातून कसा येतो तो कसा कसा आहे माझा भक्त तुला सगळं सांगतो ऐक अर्जुना बोला देवा इदम परमं गुह्य फार श्रेष्ठ ज्ञानावर गीतेचं असं जगातलं काही श्रेष्ठ नाही महान नाही ते परम आहे श्रेष्ठ गुह्य आहे गुप्त आहे फार गुप्त गहन आहे कठीण आहे गुह्यम गुप्त आहे गहन आहे कठीण आहे ते कोणाला कळालेलं नाही मी कोणाला दिलं पण नाही बुद्धीला माहित पण नाही ती माझ्याकडे येत पण नाही कारण तिला गुह्य ज्ञान नाही ती जगाकडे जाते बोधा ती देहाकडे जाते बुद्धी कुठे फिरती पण तिला माझ्याकडे हेच कळत नाही कारण हे ज्ञान मी अजून कोणाला दिलंच नाही जेव्हा मी ज्ञान बुद्धीत येईल तर ती माझ्याकडे धावत येईल मी तिला माझ्या जवळ घेईल ती मला समर्पित होईल माझ्या साधूंना राहील तिचा देह बाबंद घेईल ती आत्माराम बनेल ती बोधात जगल ती वेदाला बघून नाचल ती सुखमय होईल दुःख तिचं जाईल ती जगातून बाहेर येईल तिचा माझा संगम होईल म्हणून हे ज्ञान गुह्य हे तुला देतो याच्यामुळे असं होतं हेच ज्ञान आम्हाला रोज मिळते मौली तुमच्याकडून तेवढं आमचं भाग्य जे परम आहे श्रेष्ठ आहे गुह्य आहे गुप्त आहे कठीण आहे पण किती सोपं करून सांगता तुम्ही रोज आम्हाला रोज आम्ही याचं प्राशन करतो मौली केवढं सुख आहे आम्हाला खूप भाग्य आहे अमृत पिता तुम्ही रोज हरिओम म्हणजे साधक सगळे भाग्य कुणाला कमी बोलता येईल कुणाचा अभ्यास कमी कुणाचा अधिकार कमी पण हे अमृत पितात भाग्यवान त्याच्या गुरुजीची लेकर आहे भाग्यानंच हे मिळतं अतिशय भाग्य जगात भाग्य असं कुणाचं नाही जे भाग्य आहे हे दुर्लभ आहे हे सोपं नाही हे कीर्तनातून प्रवचनातून मिळत नाही हे चिंतनातून मिळतं ओळीतून कळतं श्लोकामध्ये मन रामाकडे पळतं दुर्लभ आहे माऊली खरंच कुठे मिळतं काय नाही फक्त चिंतन चिंतन वेदाचा पाठ म्हणतात त्याला पाठातच मिळतं फक्त बाकी नाही ते भांडार कचरा ठेवा पाहत बोलला तुमच्या कथान कीर्तनान व्याख्यानान प्रवचनान आंबट गोष्टी हे बघा का म्हणतात त्याला बहिरंग परमार्थ म्हणतात त्यांना फक्त चित्तशुद्धी आहे आणि पावित्र्य आहे त्या ठिकाणी अज्ञान जात नाही हे कुणाच्या बापाला कळत नाही कारण तेवढं पुण्य नसतं अभेदाचं ज्ञान संतांच्या हृदयाच्या कप्प्यात असतं ते वेदाचं मनोगत असतं ते श्रीहरीला जगाला वाटायचं असतं म्हणून ते संत रूपाने जगात प्रवाहित होतात आणि जे पुण्यवान लोक त्याच्याकडे जातात त्याची लिंगदैवाची गाठ सोडतात आणि त्याला परमपदावर नेतात त्याला गुह्य ज्ञान देतात त्याच्या हृदयाचे कपाट खोलतात आणि अज्ञानाच्या चिंध्या करतात बुद्धीला ब्रह्म भावात आणतात आणि आनंदाचा पाऊस देतात दुःखाची स्थिती नष्ट करतात आणि त्या भक्ताला हृदयामध्ये आपल्या सोबत घेतात त्याला ऐक्याचा अनुभव देतात अभेदाचं ज्ञान देतात त्याला वेदाची शक्ती देतात त्याला मुक्तीमध्ये आणतात ही भक्ती फार जगात श्रेष्ठ आहे मूर्ख लोकांना कळत नाही म्हणून पागल फिरतात आम्ही नाही रामकृष्ण अष्टांग सद्गुरु माऊली काय वाक्य आहेत बरोबर
साष्टांग हे मिळून मग कुठे काही जावं, लायसन टाकावं आणि पोरीनं बोली हिंडावं, भीती नाही. आणि लायसन नसलं तर त्याला कुणी सोडत नाही त्या पोरीला. समजून घ्यायचं, आवाने बोलायचं, भावाचा समजायचा. लायसन असला तर कुणी बघत नाही त्याच्याकडं, आणि लायसन नसला कोणी सोडत नाही तिला तिच्याकडं. बघ ना, म्हणून जर तो कळत नाही, तो मिळत नाही, त्याची प्राप्ती नाही, तर फिरण्यात अर्थ नाही. साष्टांग दंडवत माऊली. खरंय. आता खंडन करावं, खरं खंडन याचं खंडनच नाही होत माऊली. नाही. जाऊ नको म्हणत नाहीत, पण हे सोडून नाही. हे सगळं सिद्ध नाही. संताला शरण जाऊन वेदाचा बोध हात मनाला मनाला देऊन, वेदाचा बोध मनाला देऊन आपलं पद आपण घेऊन मग जा कुठं घे. त्याला काय बी आम्ही नाही बोलणार, पण कुणाच्या दैवात काय वाटा असेल, कुणाचं चिंतन कधी थांबणार आहे, कोण चिंतनातून बाहेर टाकलं जाणार आहे, त्या हरीला माहिती आहे, आम्हाला नाही. खरंय माऊली. अगदी वेद म्हणजे साधं समजू नका. गीता म्हणजे त्याचा प्रभाव, त्याची शक्ती, त्याचं वैभव भगवंतानं सांगावं अर्जुनाला, आणि ते कळावं साधकाला, मिळावं हृदयाला. ते वेद बोलावं आमच्या गुरुजींना, वेदाचं चिंतन करावं आमच्या गुरुजींना, परवडी करायला. वेदाचं चिंतन परवडी करावं. अगदी माऊली. प्रभावती क्षेत्र आहेच त्याच्यासाठी, गुरुजींचं क्षेत्र. तिथं फक्त वेदांतच मिळणार, तिथंच कळावं ते. खरंच आहे. मोठे मोठे ब्राह्मण फिरतात आमच्या परभणीत. ब्राह्मण समाज खूप आहे आमचा, भयानक आहे, खूप लोक आहेत. पण त्यांना त्या मठात गेलेले लोक, त्यांना माहिती हे लोक मठात आहेत म्हणून गुरुजीच्या. कारण लहानपणापासून बघितले ना त्या बामणानं, त्यांच्या समोर गेलं असं करते ते आम्हाला. हो तुम्ही श्रेष्ठ आहे, आम्ही नाही. म्हणलं का? अहो आम्हाला कुठं ज्ञान आहे, पोटासाठी ज्ञान आम्ही विद्या शिकले. ते पोट भरण्यासाठी जाऊ शिकले, मुक्त होण्यासाठी नाही शिकले. कबूल करतात ते. त्यांना माहित आहे करावंच लागणार. त्यांना सत्य माहित आहे, सत्य माहित नाही का? खरंच माऊली. गुरुजींचा प्रभाव आहे. गुरुजींचा प्रभाव आहे. गुरुजीचं वैभव काय, ते गुरुजी म्हणजे काय, गुरुजीचे लोक ज्ञान खूप गुही आहे, खूप श्रेष्ठ आहे, खूप महान आहे, खूप पवित्र आहे, खूप छान आहे. मद्भक्तेष्व विद्यासते, मद्भक्ते स्व, माझी भक्ती करून मिळतं. कशी, कोणती भक्ती? ऐका. भक्तिमयी पराम, भक्तिम. माऊली म्यूट झाले, माऊली म्यूट झाले. ऐका, नीट लक्ष देऊन ऐका, श्लोक मिनिटं सांगणार आहे. भक्तिमयी पराम, माझी भक्ती अशी कर. कोणती देवा? पराभक्ती कर. म्हणजे काय? परा म्हणजे काय? पराम मयी भक्ती पराम. मी थांबायचं, आपल्याला कुठं थांबायचं हेच कळत नाही. समजत नाही. भक्ती मयी माझी अशी कर, पराभक्ती कर. मग काय होतं? मी कळतो, तुला मी मिळतो, माझा अभेद होतो, अभेद जातो, म्हणून पराभक्ती कर. सांगा आता पराभक्ती म्हणजे काय? मी तेच विचारणार होते माऊली, पराभक्ती म्हणजे काय?
पराभक्ती म्हणजे अभय भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती, खरी भक्ती, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. आणि नाही थांबतो, चुकलो यावेळेस. ऐका, परा म्हणजे 4 वाण्या येतात, वैखरी, पच्चंती, मध्यमा, वैखरी, मध्यमा, पच्चंती, परा. ह्या 4 भक्तीच्या 4 वाण्या येतात. तसं भक्तीचा पावर वाढेल. वैखरीतून नाम आहे, मध्यमातून पण नाम घेता येतं, पुन्हा पच्चंतीत नाम जातं, आणि नामानंतर ज्ञान येतं. ज्ञानमय बुद्धी वृत्ती भगवंतापाशी जाती. भगवंताच्या जवळ म्हणजे परा, परमात्म्याच्या जवळ म्हणजे परा जाती. पण एक व्हायला श्रवण भक्ती लागते, साधूची कृपा लागते, महावाक्याचं ज्ञान लागतं. तेव्हा त्या बुद्धीचा परमात्म्याचा म्हणजे आत्म्याचा संयोग होतो, ऐक्य होतं. ते पराभक्तीला तिने ह्याला ओलांडून जेव्हा आत जाती, आणि जेव्हा जाता जाता पंचकोशाला ओलांडून, तो देहाला टाकून, लिंग देहाला सोडून, अज्ञानाला मोडून परमात्म्याच्या जवळ जाते. परमात्म्याच्या जवळ गेलेली बुद्धी पराभक्ती. मग ज्ञानानं एकरूप होती, अभेदानं शिवरूप होती, आणि संतांच्या कृपेनं मोक्षरूप होती. तेव्हा ती साक्षी भावात जाती, देहभावात कधीच नसती. ही पराभक्ती असते. बापरे, साष्टांग. ऐशा भक्ता लई चौकटी. अशा भक्ताला, पराभक्ती करणाऱ्याला, बुद्धीला माझ्यापाशी आणणाऱ्याला मी श्रेष्ठ म्हणतो भक्त. मग असं भक्ताचं हृदय काय? भक्तालय. म्हणजे शिवालय, मंत्रालय. 3 शब्द आले ते. म्हणतो का नाही मंत्रालय? हो माऊली. मंत्रालयामध्ये मंत्री असतात, मंत्रालयामध्ये मंत्री असतात. आणि याचं ऐका आता, आपण काय बोललो इथं की भक्तालयी, लई म्हणजे भक्तालय, म्हणजे भक्त भक्तीचा मंदिरात येतो, मंत्री मंत्रालयात येतो, शिव त्या शिवालयाच्या मंदिरात असतो, आणि मी ज्ञानी भक्ताच्या सोबत असतो. भक्तालय. साष्टांग. आज सूक्ष्म बोललेत माऊली. बाप्पा बाप्पा, कळत नाही आपण फार लांब आहे. अलौकिक अलौकिक निघते सगळं. भक्तालय हे शब्दावर थांबले होते मी. ऐशा भक्तालयी चौकटी. मंत्रालयामध्ये मंत्री आणि मी असत ना. हो, मग भक्तालयामध्ये मी आणि तो असतो. अप्रतिम माऊली, किती सुंदर शब्द आणि किती छान त्याचं सांगितलं तुम्ही. इंटरेस्ट नाही कोणाची, तो आणि मी, तो माझ्या जवळ आहे. परमात्म्या जवळ राहणारी बुद्धी पराबुद्धी पराभक्ती. अशा भक्ताला काय करतो ते पुढे ऐकत चला. भक्तिमयी पराम कृत्वा मामे विशत संशयाः. अशा संशय रहित करतो आणि तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. मामे विशत्य, मामे मी, तो मला प्राप्त होतो. मा म्हणजे मी, आम्ही म्हणजे तो, तो मला प्राप्त होतो. संशय रहित. संशय नकोस, कसं होईल असं म्हणू नकोस, संशय धरू नकोस. संशयात्मा विनश्यते. त्याला संशय त्याचा विनाश आहे, त्याला विश्वास आहे त्यात मी आहे. साष्टांग. काय शब्दांची फोड आहे. फार छान, फार छान. मामी वैश्वसीचं फार सुंदर उत्तर. एक सांगते भाऊ, ज्यांना आपण जीव लावला, ग्रंथाला, संताला, गुरुला, हरिओम बाई, हरिओम. ते धावून भाऊ, बाकी धावून येतात. बाकीला तुम्ही जीव लावून बघा, ते धावून येतील काय संशय आहे. पण हा जीव लावा, ते आपल्यापासून जात नाही. प्रॉमिस.
हो माऊली अगदी खरं साष्टांग दंडवत. खरंय मुली. ते खरंय. नमस्कार. म्हणून सावध व्हा, आता तरी व्हा. गेलं 50 पाण्यात मातीत. आता एवढं श्रवण एवढी ज्ञानेश्वरी आहे. आता आदित्य व्हा. आता ज्ञान दीक्षेकडे या. आता ब्रह्माला धुवा. आता ब्रह्माज्ञानात या. ब्रह्माज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ म्हणजे खरं आणि जगताचं ज्ञान म्हणजे खोटं, अयथार्थ, विपरीत ज्ञान म्हणतात. म्हणून विचारसागर त्यासाठी जीव कासायच व्हायलाय. आनंदीत आरंभ करणार आहे मी. प्रत्येकाने विचार सागर आणायचा आहे. अमृतानुभव, विचारसागर, ज्ञानेश्वरीची पूजा आहे. डोक्यावर घेऊन जायचे, मिरवणूक इंद्राने काठी, ती समाधीपाशी लावायची. एक बोलायचं